आज हे आपल्याला आपल्या दिलखुलास मुलाखत यामध्ये आज आपल्याला त्यांच्या प्रश्नाची उत्तरं नेमकी वास्तव परिस्थिती काय आहे यावर आपण बोलणार आहोत. तर वकील साहेब, जो आपल्या तुमच्या भाजप सरकारच्या जो आज नगर परिषदेने जो जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे त्या प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार आहोत की आपला पहिला प्रश्न आहे की भ्रष्टाचार मुक्त आणि लोकभिमुख प्रशासन निर्मिती करणार. नेमकं तुम्ही काय करणार आहे यामध्ये? नेमका कुठे झालाय भ्रष्टाचार आणि काय नेमकं कोणता प्रशासन निर्मिती तुम्ही करणार आहे यावर आम्हाला थोडक्यात आपलं उत्तर आपलं मत आम्हाला सांगू इच्छिता का? आपली जी ग्रामपंचायत आहे ती आशिया खंडातील 1 नंबर ग्रामपंचायत होती आणि ती गेली अंदाजे 50-60 वर्षाचा मोहिते पाटील कुटुंबाकडे. परंतु अकलूजचे जे खरंच स्थानिक लोक आहेत त्यांचं अकलूजमध्ये झोपडपट्टी असतील आणि दुसरी गोष्ट भ्रष्टाचार म्हणजे अकलूजच्या गावठाण्यातील जमिनीसाठी काय मोहिते पाटील कुटुंब ज्यांच्याकडे ती ग्रामपंचायत होती त्यांनी 11,000 रुपये भरणा करून घेतलेल्या 719 कुटुंबांना जो काय त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला. त्या दिवशीच विजय चौकात जयभाऊंची सभा झाली तर त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जर अकलूजचा नगराध्यक्ष आमचा भारतीय जनता पार्टीचा झाला तर त्या 719 लोकांना 500 चौरस 55 चौरस मीटर जागा उपलब्ध करून देऊन मागे 22 वर्षापासून प्रलंबित असणारा प्रश्न सोडवणार आहे. म्हणजेच त्याचा अर्थ की अकलूज नगर परिषद जर भारतीय जनता पार्टीकडे आली तर आदरणीय पालकमंत्री जयभाऊ गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व माळशिरस तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ सातपुते साहेब लोकाभिमुख भ्रष्टाचार मुक्त कारभार भारतीय जनता पार्टी करणार. 11,000 रुपये भरणा ज्या नागरिकांनी केला, ज्यांना गावठाणाचा भूखंड मिळण्यासाठी 719 कुटुंबांनी जे पैसे देण्यात आले त्या संदर्भात ते कोणी घेतले होते काय त्या संदर्भात आपण त्यांचं आम्हाला तुम्ही नाव सांगू इच्छिता? नाव नाही, कारण अकलूजचा कारभार हे मोहिते पाटील कुटुंबच करतंय आणि त्यांच्याकडेच ती ग्रामपंचायत होती तर त्यांनी त्या संदर्भात काय तक्रारी वगैरे झालेली आहेत का? आपण काय तक्रार वगैरे केली आहे का? तक्रार नाही बरं का. कसं आहे अकलूज मध्ये मोहिते पाटलांची दहशत आहे आणि लोक काय समोर येत नाहीत. आता आपण पाहिलं लोक विकासनगर मध्ये नरकात जीवन जगल्यासारखं राहतात. तिथं 10x10च्या रूम आहेत. तुम्ही जर विकासनगर मध्ये गेला तर तिथं नरक जीव येत नाहीत. मी काल प्रचारात घरोघरी गेलतो आणि तिथे 7 नंबर वार्डात अकलूजचे माजी सरपंच किशोरसिंह माने पाटलांचे चिरंजीव आहेत. तिथल्या तुम्ही समस्या बघा. खरंच काय होतंय अकलूज मध्ये दहशत आहे आणि लोक काय मोहिते पाटलाच्या विरुद्ध बोलायला तयार होत नाहीत. त्यांना जर भारतीय जनता पार्टी ती नरकातून बाहेर काढू इच्छिते, पक्क घर देऊ शकते, स्वच्छ पाणी देऊ शकते तर माझ्या अकलूजच्या नागरिकांना विनंती तुम्ही स्वाभिमान जागृत करा ना. का त्याच मोहिते पाटील कुटुंबाला मतदान करायचं जर ते आपला विकासच करत नसते? आपल्या जाहीरनाम्यामध्ये गाळा धारकांच्या सर्व समस्या सोडवून अनियमितता संपूर्णपणे दूर करणार. नेमकी काय झाली होती अनियमितता आणि काय तुम्ही समस्या सोडवणार आहात आणि नेमकी काय परिस्थिती आहे, वास्तव परिस्थिती ही तुम्ही आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छिता काय? गाळा धारकांना नगर परिषद झाल्यानंतर सर्व पारदर्शक कारभाराने त्यांना सोयी सुविधा पुरवणार येणार आहेत. ह्या मुद्द्यावर आपल्याकडे नगर परिषद हद्दीतील सर्व अंतर्गत मुख्य रस्ते दर्जेदार करणार. आपण जर अकलूज मधले रस्ते बघितले तर तो अशोक चौकापासून अशोका चौक ते गांधी चौक सर्वच मधील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था आहे. आमच्या माता भगिनी बारक्या ज्या स्कूटीवरून जातात इतके रस्ते उकडलेले आहेत, धडधड परिस्थिती आहे आणि ते पक्के रस्ते फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते आणि त्याच्यामुळे अपघात होत आहेत, लोकांच्या गाडीचं नुकसान होतंय. तर ते स्वच्छ रस्ते अकलूजला जे आपल्या देशाचे पंतप्रधानाचं स्वप्न आहे ते फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते. आपल्या नीरा नदीवर आपण घाट उभारणार आहात असं बी आपला जाहीरनाम्यामध्ये नमूद आहे. नेमकं काय तो घाट कसा असेल काय? नीरा नदीवर ची संपूर्ण स्वच्छता आणि अतिशय दर्जेदार घाट भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उभारला जाईल.
आपण त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक असतील, लहान मुलं असतील यांच्यासाठी आपण विरंगुळासाठी बगीचा बनवणार आहेत. काय नेमकं तर विषय? यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अकलूजमधील ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना फिरण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रात नसेल असा प्रशस्त बगीचा उभारला जाईल. मुस्लिम समाजासाठी विशेष करून आपण कब्रस्थान उभारणार आहात हा. असं आपल्या जाहीरनाम्यामध्ये नमूद आहे. यापूर्वी या ठिकाणी कब्रस्थान नव्हतं का? काय नेमकी परिस्थिती आहे? आपल्याला आज या जाहीरनाम्यामध्ये आपण नमूद केलंय. आज बरेच लोक असे म्हणतात की आम्ही विकास केला. तर या मुस्लिम समाजाला कब्रस्थान अद्यापर्यंत देश स्वतंत्र होऊन सुद्धा आज त्या ठिकाणी निर्माण झालं नाही. नेमकी काय परिस्थिती आहे? नाही, याबद्दल बरं का मी एवढंच म्हणेन की भारतीय जनता पार्टीने जो अकलूज नगर परिषदेमध्ये जाहीरनामा दिलेला आहे, भारतीय जनता पार्टीचा जे पोटात तेच पोटात आहे. आणि या नगर परिषदेत आमचा जो जाहीरनामा आहे त्याप्रमाणे प्रशस्त असे आमचे हिंदू मुस्लिम एकता ही देशाच्या विकासासाठी गरजेचंच आहे. आणि हिंदू मुस्लिम भाई याप्रमाणे आपला एक संघ राहण्यासाठी अकलूजमध्ये हिंदू मुस्लिम भाऊ बहिणी त्यामध्ये अकलूजमध्ये कधीही जातीय तेढ निर्माण केला जात नाही आणि सर्व भाऊ बहिणी एक राहतात. तरी मी एवढंच म्हणेन की प्रशस्त असे कब्रिस्तान उभारले जाईल भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून. या ठिकाणी आपल्या जाहीरनाम्यामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी व विद्यार्थिनीसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह उभारणार. आता या संदर्भात बऱ्याच दलित चळवळींनी त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहासाठी जागा देण्यासाठी बऱ्याच अनेक विविध संघटनांनी आंदोलनं केली, परंतु त्याची कुठेही दखल घेतली नाही. तर आता जनतेने जर तुम्हाला निवडून दिलं तर तुम्ही काय दखल घेणार? काय नेमकं आपल्याला यावर काय मत मांडायचं आहे? आता तुम्ही आज भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतले, तर आज संविधान दिन आहे. त्यानिमित्त मी सर्व अकलूजच्या नागरिकांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी तिच्या संविधानावर देश चालतो आणि निश्चितपणे खूप दिवस जरी हा प्रश्न असला तरी मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह फक्त भारतीय जनता पार्टीच देऊ शकते. आणि ते जाहीरनाम्याप्रमाणे जर भारतीय जनता पार्टीचे 26 नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून आला तर ते 100% हे स्वप्न अकलूजच्या बांधवांसाठी पूर्ण होणार आहे. नगर परिषद हद्दीमध्ये 100 बेडचं सर्व सोयी सुविधांयुक्त आधुनिक रुग्णालय उभारणार. त्या संदर्भात मंजुरी वगैरे आली असंही म्हटलं जातं. नेमकं ते रुग्णालय जे आहे, हे रुग्णालय जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहासाठी ज्या दलित संघटनांनी जी जागा मागणी केली होती, जे आपले क्रीडा संकुलनच्या पाठीमागे, त्याच ठिकाणी ती जागा नियोजित केली आहे असं जनतेमधून बोललं जातं. नेमकं आपण हा तिढा कसा सोडवणार? आपला पक्ष वगैरे आपल्याला निवडून दिल्यानंतर जागे संदर्भात मी काही बोलणार नाही, परंतु मध्ये आपण कोरोनाची परिस्थिती पाहिली तर त्यावेळेस बेड मिळत नव्हते, तेव्हा खरं आपल्याला मेडिकलचं महत्व लक्षात आलेलं आहे. तर फक्त मी एवढंच म्हणेन की निश्चितपणे जाहीरनाम्यातील शब्द ना शब्द भारतीय जनता पार्टी आमदार रामभाऊ सातपुते, आता इतक्या दिवस झालं अकलूज माळशिरस तालुक्यात पश्चिम भागाला सुद्धा निधी मिळत नव्हता, पण त्या गावाला न भूतो न भविष्य असा निधी रामभाऊ सातपुते साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मिळाला. आणि जे जे भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा आहे त्यातील एक शब्द ना शब्द पूर्ण होणार आहे. फक्त त्यासाठी भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष व 26 नगरसेवक निवडून आले तर हे सुद्धा 100 बेडचे सोयी सुविधा युक्त असलेले आधुनिक रुग्णालय भारतीय जनता पूर्ण करणार. आपण मुलाखतीच्या प्रथम आपण बोलला होता की जुनी भाजी मंडईचे आधुनिकरण आणि नवीन बाजार तळाची सर्व सुविधायुक्त मूलभूत इन्फ्रास्ट्रक्चर सह उभं करणार आहात आपण. त्यावेळेस तुम्ही तुमच्या आजोबांच्या आजीच्या सांगितलं की बाबा माझी आजी वगैरे त्या जुन्या बाजारात तळातून त्या विहिरीतून पाणी वगैरे घेऊन जायचं. आजोबा, आईचे वडील, नेमकं ते काय नेमका विषय? हे कसं तुम्ही विस्तारीकरण करणार आहात? काय नेमकं जनतेला आपण सांगू इच्छिता? कसं काय? माझ्या आईचे वडील हे सुरुवातीला जुनं बाजार तळात बाजार भरला जायचा आणि स्टँड सुद्धा तिथंच होता अकलूज मध्ये. तर ती जुनी बाजारपेठ परत बाहेर निघली आणि स्टँड सुद्धा बाहेर निघलं. त्या दिवशीच विजय चौकात या सभेत पालकमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे की ती प्रशस्त असं स्टँड बी उभारले जाणार आहे.
तर दुसरी गोष्ट जे जुन्या बाजार तर आहे तिथंच माझ्या आईचे वडील पागात राहत होते, त्यांना घर मिळलं नाही आणि अतिशय दयनीय अवस्था त्या जुन्या बाजार तळाच्या झोपडपट्टीच्या आहे. आणि अकलूजची झोपडपट्टी मुक्त आणि जुन्या बाजार तळाचा विकास हे फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते. एवढंच. अकलूजचा जो ऐतिहासिक शिवसृष्टी किल्ला आहे हम्म. तो नगर परिषदेकडे आपण हस्तांतर करून ते जनतेसाठी आपण निशुल्क करणार आहात. हम्म. नेमकं आता सध्या काय परिस्थिती आहे? तिथं बरं का अकलूज ग्रामपंचायतच्या मार्फत कसं आहे, शिवाजी महाराजांनी या आपल्या गोरगरिबासाठी स्वराज्य निर्माण केलं आणि त्यांचा जो किल्ला आहे तो सर्व अकलूजकरांना किंवा बाहेरच्या लोकांना मोफत बघता आला पाहिजे. तिथं अकलूज ग्रामपंचायत काहीतरी पावती पडते, पण भारतीय जनता पार्टी सरकार आल्यावर ते मोफत दिला जाईल. आज आपण आपल्या अजेंड्याच्या अनुषंगाने आपल्याशी आपण सविस्तर चर्चा केली. आता आपण अकलूज मधील मतदारांना आपण काय आवाहन करणार आहात? मी हात जोडून अकलूजच्या नागरिकांना आवाहन करतोय की तुम्ही घराणेशाहीला कुठंतरी तिलांजली द्या आणि स्वाभिमान जागा करा. तुमच्या भरपूर समस्या आहेत अकलूजच्या, परंतु तुम्ही मोहिते पाटील कुटुंबालाच घराणेशाहीला मतदान न करता आज आपल्या देशाचे जगात आपण नरेंद्र मोदीला आपण जागतिक नेता म्हणतो. सर्वसामान्य चहा विकणारा देशाचा पंतप्रधान होतो, विकास करतो. तोंडात सोन्याचा चमचा घेणारा विकास करू शकत नसतो. जो गोरगरिबातून मोठा होतो तो कार्यकर्ता निवडून द्या. आणि माझी अशी कळकळीची विनंती आहे की अकलूजच्या विकासासाठी जे काही 44-45 हजार अकलूजचे मतदार आहेत, 13 वार्डामधून 26 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून द्यावे आणि फक्त अकलूजचा विकास, झोपडपट्टी मुक्त अकलूज, स्वच्छ रस्ते, गटरीतून पाईपलाईन जातील, ते पाणी पितात, स्वच्छ पाणी आणि दररोज पाणी पुरवठा ही फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकतो. माझं असं म्हणणं आहे की जे कार्यकर्ते असतात ते कोणत्या बी पक्षाचे असू द्या, कार्यकर्त्यांना काहीतरी स्वार्थ असतो म्हणून ते नेत्यापाशी थांबत असतात, तो विषय नाही. पण सर्वसामान्य जो मतदार आहे, जो 44-45, तो कुणाच्याही पक्षाच्या चहाच्या कपात मिळणार नाही. त्यांना विकास पाहिजे आणि त्या विकासासाठी तुम्ही, माझी विनंती आहे भारतीय जनता पार्टीला, देशाचे नेते नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, सर्वांना स्वच्छ घरे मिळण्यासाठी, स्वच्छ पाणी मिळण्यासाठी स्वाभिमान जागृत करा आणि भारतीय जनता पार्टीचे 26 नगरसेवक नगराध्यक्ष निवडून या. एवढी माझी तळमळीची विनंती आहे आणि पांडुरंगा चरणी बी विनंती आहे की अकलूजच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीचं सरकार अकलूज नगर परिषदे यावं. धन्यवाद. थांबा बसा. प्रश्न आता केले होते 5 मिनिटं. ओके बसा, घ्या आपल्या व्हिडिओ मध्ये वेगवेगळे व्हिडिओ घ्या, 4-5 प्रश्न